युद्धभूमीवरच्या लढाईसाठी अत्याधुनिक आयुधाची निर्मिती करणाऱ्या DRDOनं आता कोरोना विरोधातल्या लढाईसाठी दुहेरी अस्त्राची निर्मिती केली आहे। कोरोना विरोधात प्रभावी औषधाची निर्मिती केल्यानंतर आता DRDOनं कोरोनाचं निदान करणाऱ्या एका सॉफ्टवेअरची सुद्धा निर्मिती केली आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रणालीवर काम करणाऱ्या या सॉफ्टवेअरचं नाव आत्मन असं ठेवण्यात आलंय। माधवी देसाई आपल्या प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। माधवी, या नव्या सॉफ्टवेअरची सविस्तर माहिती आपण आपल्या प्रेक्षकांना देऊयात। माधवी। निकिता, DRDOने हे जे सॉफ्टवेअर बनवलेलं आहे ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड रोबोटिक्स म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे एका एक्सरेद्वारे त्यातून कळू शकणार आहे की तुम्हाला एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लक्षणं आहेत की नाही। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं काही मिनिटांमध्ये समजू शकणार आहे। आपल्याला माहिती आहे की RT-PCR टेस्ट केल्यानंतर काही आता तर रिझल्ट यायला, त्याचा रिपोर्ट यायला काही दिवस जावे लागतात किंवा CT स्कॅन केल्यानंतरही असं समोर आलेलं आहे की काही वर्षांनी भविष्यामध्ये कॅन्सरचा धोका संभवू शकतो। या दोन्ही गोष्टींना टाळून जर ही टेस्ट केली किंवा या ॲप्लिकेशनचा वापर केला तर एका एक्सरे मधूनच समजू शकणार आहे की त्या व्यक्तीला कोरोनाची लक्षणं आहेत की नाही। त्यासोबतच त्याला न्यूमोनियाची लक्षणं आहेत की नाही हे सुद्धा या ॲप्लिकेशनद्वारे समजू शकणार आहे। आणि ही टेस्ट किंवा हे जे ॲप्लिकेशनचा रिपोर्ट आहे तो अगदी काही मिनिटात येणार आहे। त्यामुळे या सगळ्या रिपोर्टसाठी लागणारा जो कालावधी आहे, जो वेळ आहे तोही वाचणार आहे आणि अचूक रिपोर्ट येणं शक्य होणार आहे। निकिता, धन्यवाद माधवी, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर कोरोना रुग्णांसाठी DRDOनं विकसित केलेल्या औषधाला आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आली आहे। 2-ऑक्सिडी-डी-ग्लुकोज असं या औषधाचं नाव आहे आणि या औषधाला ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं सुद्धा उपचारासाठी मंजुरी दिली आहे। तर DRDOनं कोरोनावर शोधलेलं हे नवं औषध नेमकं कसं काम करतंय, हे कसं काम करणार आहे हे औषध, ते पाहूयात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून। 2-डीऑक्सिडी-डी-ग्लुकोज असं या औषधाचं नाव आहे। त्याची काही वैशिष्ट्ये आपण पाहतोय। कोणत्याही विषाणूच्या वाढीसाठी ग्लुकोजची आवश्यकता असते आणि जर ग्लुकोज मिळाला नाही तर तो विषाणू मरतो। आणि हीच बाब लक्षात घेता 2DG या औषधाची निर्मिती करण्यात आली आहे। ग्लुकोजचा आभास निर्माण करणारं हे औषध आहे। तर 2DG औषधाला विषाणू ग्लुकोज समजून खायला जाईल आणि या औषधामध्ये विषाणूला प्रतिबंध करणारे सुद्धा काही घटक आहेत। तर या औषधाचं सेवन केल्यानं हा विषाणू मरेल असा दावा करण्यात आलेला आहे आणि त्याला मान्यता सुद्धा मिळालेली आहे। तर या औषधामुळे ऑक्सिजनची कमतरताही भासणार नाहीये। ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे अशा रुग्णांना जर 2DG हे औषध दिलं तर अशा रुग्णांना निश्चितच फायदा होणार आहे। आणि हे औषध घेतल्यानंतर रुग्णांमध्ये काही सकारात्मक बदल सुद्धा जाणवतील। तिसऱ्या दिवशीच ऑक्सिजनवर अवलंबून राहण्याचं प्रमाण हे 42 वरनं 31% येऊ शकतं या औषधाच्या वापरामुळे। तर 2DG हे औषध पावडर स्वरूपात पाऊचमध्ये येतं, हे एक या औषधाचं नवं वैशिष्ट्य आहे। आणि पावडर स्वरूपात पाऊचमध्ये आलेलं हे औषध पाण्यात विरघळवून सुद्धा देता येईल। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच मात्र या औषधाचा वापर करावा असं पुन्हा पुन्हा सांगण्यात येत आहे। तर DRDOतले शास्त्रज्ञ डॉक्टर अनंत भट आणि डॉक्टर सुधीर चंदना यांनी या औषधाबाबत नेमकी काय माहिती दिली आहे तीही आपण पाहूयात। ये पाउडर के फॉर्म में आती है, जैसे ग्लूकोज है वैसे ही पाउडर के फॉर्म में आती है और इसको पानी में घोल के और पेशेंट्स को आराम से दिया जा सकता है। और ये दवा सुबह और शाम 2 डोज पेशेंट्स को दी जाएगी और इसका ड्यूरेशन लगभग 7 दिन है। पेशेंट्स में 7 दिन तक ये दवा दी जाएगी, जिसके बाद पेशेंट्स ज़्यादातर पेशेंट्स जो हैं वो पूरी तरीके से ठीक हो रहे हैं, जो हमारे क्लिनिकल ट्रायल में जो रिजल्ट हमें मिले हैं। हमने पहला एक्सपेरिमेंट इसमें किया था जिसमें कि वायरस के ऊपर 2DG का इफेक्ट, जिसको 2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज भी कहते हैं, इसका इफेक्ट हमने स्टडी किया था और उसमें हमें बहुत अच्छे रिजल्ट्स मिले थे।
उसके बाद हमने ड्रग कंट्रोलर से इसके लिए प्रार्थना की थी कि हमें क्लिनिकल ट्रायल्स की इजाज़त दी जाए, और क्लिनिकल ट्रायल्स हमारे शुरू हुए मई 2020 में, और फेज 2 क्लिनिकल ट्रायल्स मई 2020 से लेकर के और अक्टूबर 2020 तक चले, जिसमें कि बहुत अच्छे हमारे को इसके रिजल्ट्स मिले हैं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।